अनेक खासदारांच्या बैठकी होत्या. काय बैठकीत नेमकी चर्चा झाली आहे? हे बघा ह्या रेल्वे डिव्हिजन सोलापूर आणि रेल्वे डिव्हिजन पुणे या दोन डिव्हिजनची आता बैठक होती आणि महाप्रबंधक जे आहेत माननीय श्रीवास्तव सर त्यांची काही महिन्यापूर्वीच बदली ह्या ठिकाणी झाली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक असते. रेल्वेच्या संबंधित जे जे विषय असतात आपापल्या मतदारसंघातले ते ह्या ठिकाणी आम्ही सदस्य मांडायचा प्रयत्न करत असतो. ही बैठक 6 महिन्यातून एकदा व्हायला पाहिजे. पहिला आम्ही कंत बोलून दाखवली की मागची मीटिंग 1 वर्षापूर्वी झाली होती. आता जवळजवळ 2-2.25 वर्ष झाले आणि 2च बैठका झालेल्या आहेत आणि त्यामुळे लोकांचे प्रश्न कुठेतरी मागे पडतात का हा त्यांना आम्ही ह्या ठिकाणी बोलवून दाखवलेला आहे. त्यांनी आता अधिकारी चांगले दिसतात. बरेच आम्हाला आश्वासन त्यांनी दिलेले आहेत. सामान्य लोकांची किरकोळ कामं असतात. रेल्वे गाडी थांबली पाहिजे आपल्या स्थानकावर, रेल्वे नवीन गाडी निर्माण झाली पाहिजे, रेल्वेची पैसे जे लागतात तिकिटाचे ते कुठेतरी कमी होतात का, रेल्वे तात्पुरती आहे ती पूर्ण वेळ होते का, तर पुण्यापर्यंत वंदे भारत आहे ते मुंबईपर्यंत, असे प्रश्न आहेत लोकांचे. ते प्रभावीपणे सगळ्या खासदारांनी आपापल्या आधी लिहून दिल्यामुळे मांडले, त्यांच्याकडनं शब्द घेतलेला आहे आणि अपेक्षा हीच करतो की लवकर ह्या सामान्य लोकांचे विषय रेल्वेच्या माध्यमातून मिळतील. शेगाव ते पंढरपूरसाठी एक भक्ती मार्ग झाला पाहिजे अशी सुद्धा बीड आणि धाराशिवमधले काही नागरिक मागणी करताना पाहिलं. हे पहा, तो जो आता रस्ता जो आहे, जो रेल्वे मार्ग आहे, म्हणजे अगदी आमच्या कोल्हापूरपासून तुम्ही कोल्हापूर, मिरज, सांगली असं जरी बघितला तरी हा आम्ही आता पंढरपूरपर्यंत जातोच. मधला काय एक जालन्यापासून तो एक भाग आहे आणि पुढे एक भाग आहे. तो दोन एक 40-50 किलोमीटरचे भाग जर जोडले तर फक्त पंढरपूर शेगावच नव्हे तर विदर्भातल्या लोकांना महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्र पश्चिमेला खानदेशला जायला सुद्धा सोय त्यातनं निर्माण होणार आहे. तर रेल्वेच्या संदर्भातली अगदी महत्त्वपूर्ण बैठक या ठिकाणी झाली अशी प्रतिक्रिया विशाल पाटील यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन प्रवीण सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.